हॅलो मैत्रिणींनो, कशा आज सगळ्या ठीकच असेल. तर आज आपण बनवणार आहे रवा ढोकळा. हा अगदी झटपट 10 मिनटामध्ये बनून रेडी होतो आणि खूप सॉफ्ट पण बनतो. एकदा नक्की करून बघा. तर चला बघूया हा कसा बनवायचा. तर इथे मी एका बाउलमध्ये 3/4 कप दही घेते आहे आणि मी इथे 3/4 कप पाणी घेते आहे. जेवढं दही आहे तेवढंच मी इथे पाणी घेतलं आहे आणि मेजरमेंट अगदी व्यवस्थित असेल तर ढोकळा पण छान होतो. आणि इथे मी 1.5 चम्मच एवढं मीठ घातलं आहे आणि आता याच्यामध्ये छान हे मिक्स करून घ्यायचं. छान 2 मिनटं फेटून घ्यायचं. आता इथे मी बारीक रवा घालते आहे 1 कप. तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर त्याला मिक्सरमधनं थोडं फिरवून घ्या, म्हणजे त्याने ढोकळा आपला छान होईल. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की हे 10 मिनटासाठी आपल्याला सोडून द्यायचं आहे झाकून. आणि त्याच्यासोबत आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी. ही या ढोकळ्यासोबत खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. आणि इथे मी 6 लाल मिरच्या घालते आहे गरम पाण्यामध्ये 5 मिनटं भिजत घालायच्या. आता इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे. हे पण छान खरपूस भाजून घ्यायचे. आणि आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये जी मिरची होती भिजत घातलेली ती मी घातली आहे. त्याचबरोबर मी त्यामध्ये 3 चम्मच दही घातलं आहे. 1-1.5 चम्मचच्या जवळपास साखर घातली आहे आणि अर्धा चम्मच मी इथे मीठ घातलं आहे. आणि थोडंसं इथे मी 1 चिमूट एवढा हिंग घालते आहे. आता जे शेंगदाणे भाजले होते त्याची साल काढून इथे मी घातले आहे अर्धा वाटी. आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास तुम्ही पाणी घाला. ही थोडी पातळसर असते आणि याची छान पेस्ट करून घ्या. आता आपलं बॅटर पण रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता याच्यामध्ये आपण अद्रक किसून घालणार आहे. 1 इंच एवढं अद्रक छान किसून घाला. आता छान अद्रक किसून झाला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक हिरवी मिरची घालू शकता, ऑप्शनल आहे. मी इथे 1 हिरवी मिरची घालते बारीक कापून. आणि इथे मी 3 चम्मच एवढं तेल घालते आहे. तुमच्याकडे जर मुंगफल्लीचं तेल असेल तर ते घाला, त्याने उत्तम चव येतं ढोकळ्याला. कारण त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी पण करणार आहे, तर एक छान चव येते याला. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आता. आणि मिक्स करून झालं की आपण इकडे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे, तर इथे एकदम हा पातळ ढोकळा असतो, तर त्याच्यामुळे मी इथे प्लेट घेते आहे. खोलसर अशा प्लेट घ्या. तुम्हाला ज्याच्यामध्ये ढोकळा बनवता आहे, ज्या भांड्यामध्ये जी प्लेट बसेल तसं तुम्ही इथे यूज करू शकता. आणि एकीकडे ज्याच्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहे तर ते आधीच गॅस चालू करून पाणी घालून ते रेडी करून ठेवा, म्हणजे इनो घातल्यावर आपला ढोकळा बसणार नाही. तर आता इथे मी 1 इनोचं पॅकेट घातलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्या. छान सगळं मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बघू शकता हे छान बॅटर फुललं आहे. आता मी थोडं बॅटर जी छोटी प्लेट होती त्याच्यामध्ये घालते आणि बाकीचं जे उरलेलं बॅटर आहे, जी मी मोठी परात घेतली होती त्याच्यामध्ये घालते. आणि याच्यावरती आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहे वरून. आता छोट्या प्लेटमध्ये पण मी घालून घेते. आणि इथे मी थोडी काळी मिरेपूड, ब्लॅक पेपर पावडर घालणार आहे. अगदी थोडं चिमूट एवढं ब्लॅक पेपर पावडर पण मी घातलं आहे आणि छान अशी चव येते. आणि आपलं हे रेडी आहे ढोकळ्याचं बॅटर. आता मी इथे एक इडली पात्र ठेवलं होतं, आधीच गरम करायला ठेवा, त्याने आपला ढोकळा बसणार नाही. आणि इथे मी एक कढई ठेवली होती. आता हे 15 मिनटासाठी लो टू हाय फ्लेमवरती सोडून द्यायचं.
आता जी आपण चटणी बनवली होती त्याला तडका करून घेऊया. तर एका कढईमध्ये मी तेल घेतलं, त्यात जिरा आणि मोहरी घालून घ्यायची. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो घाला, माझ्याकडे नव्हता. आता आपली चटणी पण रेडी आहे. आता आपण ढोकळ्यासाठी पण तडका बनवून घेऊया. तर इथे मी जिरं, मोहरी आणि पांढरे तीळ घातले आणि 2 हिरवी मिरची घातली. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो इथे तुम्ही घालू शकता. आता हा तडका पण आपला रेडी आहे आणि आपला ढोकळा पण रेडी आहे. याला छान कापून घ्या. थोडे 2 मिनटं थंड झाला की त्याला कापून घ्यायचा आणि जो तडका आहे तो त्याच्यावरती घालायचा आणि कोथिंबीर घालायची. आणि हा आपला ढोकळा बनवून एकदम झटपट 10 मिनटात बनणारा ढोकळा रेडी आहे आणि हा खायला पण खूप छान लागतो. आता मी तुम्हाला एक दाखवते. हा खूप सॉफ्ट होतो, जाळीदार पण होतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.